नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं DD व्लॉग या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी आलोय नरवणे या गावात. सो मित्रांनो, नरवणे हे माझं मूळ गाव आहे आणि आज इकडे यायचं कारण म्हणजे मित्रांनो, या गावची आज जत्रा आहे. सो मग म्हणलं की आपण इथला एक व्लॉग बनवूया आणि आमच्या गावाकडची जत्रा कशी आहे तुम्हाला दाखवावी, त्यासाठी मी आज इथे आलोय. तर माझ्यासोबत आज आपले भरपूर मित्रमंडळी आणि तसेच माझे मोठे भाऊ आपले महेश दादा सुद्धा आहेत. या ठिकाणी कॅमेरा म्हणला इकडे येतात, पुढे येतात. तर मित्रांनो, हे माझे महेश दादा आहेत. सो हे सांगलीला असते ते. त्या पलीकडे आपले दाजे आहेत, हे आपले सुमित दाजे आहेत, त्या पलीकडे आपले स्वप्नील भाऊ आहे. संस्कार तुम्हाला माहितीच असेल. सो आज आम्ही सगळे इथे आलोय. तर जास्त वेळ न घालवता लगेच तुम्हाला आपण जत्रा दाखवणार आहे. तर चला. तर मित्रांनो, ठिकाणी आपण आपल्या गावात असलेल्या गणपती मंदिरात आलोय. तर या तुम्हाला आपल्या देवाचं दर्शन करून आपण या ठिकाणी दुपारची वेळ असल्यामुळे मंदिर तर बंद आहे. सो आपण तुम्हाला आतून तर दाखवू शकलो नाही आज, परंतु बाहेरून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मूर्त्या वगैरे आहेत मंदिरात. शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्ही बघू शकता. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी मूर्ती तुम्हाला ठिकाणी बघायला भेटते. तर मित्रांनो, मंदिराचं दर्शन घेतलं, तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि मित्रांनो, ह्या गावाचं एक वैशिष्ट्य सुद्धा आहे की या ठिकाणी एक गाव एक गणपती अशी प्रथा आहे ते राबवली जाते. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, या गावात वेगवेगळ्या प्रकारचे गणेश मंडळ वगैरे नाहीत. या ठिकाणी एका गावात फक्त एकच गणपती म्हणजे इथं असतो आणि बाकी गावात इकडे म्हणजे असं दुसरी कुठलं मंडळ वगैरे नाही. मी त्या ठिकाणी आपण गणेश मंदिर बघितलं. सो गणेश विसर्जनाचा कार्यक्रम जो आहे तो ह्या गणेश घाटावरती केला जातो. या ठिकाणी तुम्ही पाणी बघू शकता. तिकडे गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही साबाजी मंदिर या ठिकाणी आलो. तर या ठिकाणी पालखी वगैरे कशा प्रकारे सजवली तुम्ही बघू शकता. आता आपण देव आणण्यासाठी गावात जाणार आहोत. तर मित्रांनो, तिकडे जायच्या अगोदर जे आहे ते आपल्याला मंदिरात या ठिकाणी लेझिम नृत्य बघायला भेटले. तर तुम्ही पण बघू शकता की कशा प्रकारे जे आपले महाराष्ट्राचे पारंपरिक नृत्य आहे, लेझिम नृत्य, जे तुम्हाला या ठिकाणी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटत आहे. तर मित्रांनो, आता आपण गावात चाललो आहे देव आणण्यासाठी. म्हणजे मित्रांनो, देवाची एक मूर्ती जी असते ते म्हणजे त्याचे मेंटेनन्स करायसाठी दिलेलं असतं आपण एका ठिकाणी. सो तिथून आपण ते देव जे आहे ते घेऊन मंदिरात येतो पुन्हा. सो आता आपण तिकडे चाललो आहे त्याच्यासाठी पालखीसोबत. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणाहून अजून एकदा नंतर आता महागारी मंदिराकडे जाणार आहोत. या ठिकाणी आपण देव जो आहे तो पालखीत बसवतो आणि याच्यानंतर मग आपण पुन्हा एकदा मंदिराकडे निघतो गावातून.
तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता गावात आलेलो आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला लेझिम नृत्य जे आहे ते बघायला भेटणार आहे. जे आपल्या महाराष्ट्राचं पारंपरिक नृत्य आहे लेझिम, ते तुम्हाला आता बघायला भेटेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. गावात लेझिम नृत्य झाल्यानंतर मित्रांनो परत आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. तर मित्रांनो मंदिरात देवाची मूर्ती स्थापन झाल्यानंतर देवाची आरती झाली आणि त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी जे आहे ते करमणुकीसाठी म्हणजे एक तमाशा ठेवला होता. सो तो सुद्धा खूप छान होता. तर त्याचे व्हिडिओ काय मी काढू शकलो नाही, परंतु सकाळी उठल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी जे मर्दानी खेळ म्हणजेच लाठीकाठी वगैरे असले खेळ वगैरे ते घेण्यात आले. सो त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवेनच. चला लोखंडी साहेब
तर मित्रांनो कशी वाटली जत्रा तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता जरा थोडं या ठिकाणी आपले येडे दाजे आहेत. तर मित्रांनो आता जरा थोडं रिलॅक्स व्हायसाठी इकडे बाहेर आलतो. काय झालं? तर मित्रांनो जरा रिलॅक्स व्हायसाठी इकडे बाहेर आलतो जरा थोडं उंच डोंगरावरती. आणि हे नालायक माणसं मला काय व्लॉग काढू देणं झाले. सो आता तुम्हाला जरा वरून गावाचा व्ह्यू कसा दिसतोय तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो व्ह्यू बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आमच्या गावाला दिसतोय इथून. आणि या ठिकाणी आपला भाऊ स्वप्नील भाऊ मग, आणि हे आपला दुसरा एक भाऊ आहे. काय नाव आहे भाऊ तुझं? सुमित भाऊ आहे आपला या ठिकाणी. सो कशी वाटली जत्रा मग आजची? बर. तर ती कुठला डोंगर आहे रे पुढचा? ही हा. तर मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकता अशा प्रकारे. खूप छान वाटतं ते. गावाकडचं वातावरण मित्रांनो एक नंबर आहे. तो खूप जास्त म्हणजे असं काय फ्रेश वाटते तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी हे एक देवीचं मंदिर आहे. तर चला आता आपण जाऊया आत. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा. आणि कोणता पार्ट आवडला तर कमेंटमध्ये नक्की हे करा. आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच. पुन्हा भेटू दुसऱ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.